हे तर फक्त आरोप प्रत्यारोपांचंच महाभारत होतं मंडळी. पण हे महाभारत संभाजीनगरात रस्त्यावर सुद्धा पाहायला मिळालं. कारण शिवसेना आणि शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते परस्परांना भिडले. मशाल विरुद्ध धनुष्यबाण असा संघर्ष संभाजीनगर शहरानं पाहिला आणि दोन्ही गटाच्या रॅली क्रांती चौकात समोरासमोर आल्या. मग काय, सुरू झाली घोषणाबाजी आणि नंतर झाला राडा. दोन्ही गटाच्या शिवसैनिकांमधली ही हाणामारी. एकमेकांच्या विरोधात दिल्या जाणाऱ्या घोषणा. हे दृश्य संभाजीनगरच्या क्रांती चौकात पाहायला मिळालं. 2 वर्षांपूर्वी एकाच पक्षात असलेले शिवसैनिक आता 2 गटात विभागले गेले आहेत. परिणामी त्यांच्यातले मतभेद आता हाणामारीपर्यंत पोहोचले. पण ही हाणामारीची वेळ का आली? शिवसेना ठाकरे गटाला रॅलीसाठी सकाळी 10 वाजताची वेळ देण्यात आली होती. मात्र ठाकरे गटाचे कार्यकर्ते ठरलेल्या वेळी आले नव्हते. तर दुसरीकडे 12 वाजता शिवसेनेचे कार्यकर्ते रॅलीसाठी जमले. अखेर दोन्ही गटाचे कार्यकर्ते समोर आले आणि अनेक दिवसांची खतखत रस्त्यावर हाणामारीत रूपांतरित झाली. त्यातच अंबादास दानवे यांनी दारूची बाटली दाखवताच शिवसैनिकांनी आईस्क्रीमचे कोन दाखवले. त्यामुळे वातावरण चांगलंच तापलं. आम्ही करत नाही, सत्ताधारी पक्ष करतोय, आम्ही करत नाहीये. आमच्या कार्यकर्त्यावर जर कोणी हात उचलला तर त्याचे हात तोडून टाकू. कोणी असो, काय करायचं पाहून घेऊ. 4 तारखेनंतर मी दाखवून देईन त्यांना. 4 तारखेनंतर पाहतो कसे संभाजीनगर फिरतात म्हणून. कुणाची चूक झाली होती, काय झालं होतं? त्या ते महायुतीवाल्याचे पैसे गद्दार, तो दारूवाला पैसे देऊ लागला तो. हा सगळा गदारोळ सुरू असताना संतापलेल्या चंद्रकांत खैरेंनी दंड थोपटून आणि मुठी आवळून शिवसेनेला आव्हान दिलं. त्याचवेळी उदय सामंत, संदीपान भुमरे, संजय शिरसाट आणि भागवत कराड यांची एंट्री झाली. चंद्रकांत खैरे संतापलेले असतानाच त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार संदीपान भुमरे यांनी शांततेची भूमिका स्वीकारली. का झालं काहीच माहित नाही. मी आत्ताच आलोय. का झालं असं? मला काहीच माहित नाही ना. पण कार्यकर्ते एकमेकांना भिडले, मारामारी नाही भिडायला पाहिजे, नाही भिडायला. संभाजीनगरमध्ये मोठा राडा झाला. दोन्ही शिवसेना गट एकमेकांसमोर आले. अंबादास दानवे म्हणतायत की आम्ही कायदा सुव्यवस्था हातात घेऊ. काय सांगाल अशा शिवसेना नकली गट आणि असली गट आमचा आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा आमचा गट आहे, आमची शिवसेना आहे. आणि बाळासाहेबांचे विचार सोडलेला उभाटा तिकडे आहे. लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात असलेले MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी राडा करणाऱ्या दोन्ही पक्षांना चांगलेच टोले लगावले. कब ये मैदान के ऊपर आएंगे, सड़क के ऊपर आएंगे और लड़ना शुरू कर डालें. और झगड़ा भी हो रहा है तो कहाँ हो रहा है, तो छत्रपति शिवाजी महाराज के नारे लगाकर उन्हीं के पुतले के नीचे ये हमारी महाराष्ट्र की संस्कृति क्या है करके छत्रपती शिवाजीचे मावळे म्हणणारे हे लोक कुठे काय करत आहे हे सगळ्यांना बघण्याची वेळ आलेली आहे. संभाजीनगर जिल्ह्यात मतदान 2 दिवसांवर आले. त्यात हा राडा मतदारांच्या मनात भीती निर्माण करणारा ठरू नये आणि मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज निर्माण झाली आहे. सरकार एकीकडे पोलीस प्रशासन असेल, केंद्र सरकार मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी वेगवेगळे आवाहनं करत आहेत. मात्र या दोन्ही पक्षाच्या, दोन्ही गटाच्या नेत्यांना एवढं कळत नाही की या सगळ्या राड्यामुळे मतदानाच्या टक्केवारीवर परिणाम होईल आणि त्याचा परिणाम लोकशाहीवर होईल. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर.